नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरची कडक तपासणी, घरगुती गॅस वापरल्यास थेट कारवाई. खेडमध्ये महसूल विभाग अलर्ट, तहसीलदार पथकाकडून शहरात धडक सर्वेक्षण. सिंधुदुर्गात गॅसचा मोठा तुटवडा, शिवसैनिक रिकाम्या सिलेंडरसह आक्रमक, गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी, तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा. चिपळूणमध्ये पाणी टंचाईचं संकट, कुडपमध्ये विहिरींनी गाठला तळ, ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागते पायपीट, टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची तीव्र मागणी. आणि श्रीवर्धन तालुक्यातील मारल गावातील स्मशानभूमीची अवस्था दयनीय, मृत्यूनंतरही ग्रामस्थांचे भीषण हाल, दहनकट्टा आणि शेड पूर्णपणे उद्ध्वस्त. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात महसूल आणि पुरवठा विभागाकडून सध्या हॉटेल आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची जोरदार तपासणी सुरू करण्यात आली आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत परिणाम होऊन व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या दरांमुळे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हॉटेल व्यवसायासाठी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा काळा बाजार रोखण्यासाठी खेडचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली विशेष संयुक्त पथके तैनात करण्यात आली आहेत. खेड शहर आणि परिसरातील विविध हॉटेल्समध्ये हे सर्वेक्षण सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. जर कोणत्याही हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे निदर्शनास आले तर संबंधित मालकावर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. व्यावसायिक गॅसचा तुटवडा आणि घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर रोखण्यासाठी महसूल विभाग आता पूर्णपणे अलर्ट मोडवर आला असून या मोहिमेमुळे हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये सध्या एक विदारक पण वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता कोकणातील हॉटेल व्यवसायावर झालाय. कमर्शियल गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानं खेडमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आता चक्क चुली पेटवल्या गेल्यात. खेडमधील अत्यंत लोकप्रिय असलेल्या विजय उपाहारगृह म्हणजेच पेठे हॉटेल, जिथे पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असते, तिथे आता गॅस अभावी चुलीवर स्वयंपाक केला जातोय. गॅसचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्यानं हॉटेल मालकांनी पारंपरिक चुली आणि इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार घेतलाय. आखाती युद्धाची ही झळ थेट कोकणच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली असून गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे हॉटेल मालक आणि कर्मचारी हवालदिल झाले. पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी ही तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ही परिस्थिती नेमकी कधी सुधारणार असा चिंतेचा प्रश्न आता संपूर्ण जिल्ह्यातून उपस्थित केला जातोय. हा पर्याय 40 वर्षापूर्वीचा आता ह्याला पर्याय काय नाही. 2 चुली पेटवलेल्या आहेत आणि चहासाठी आम्ही जे इंडक्शन म्हणतात तशी इलेक्ट्रिक शेगडी वापरतोय आम्ही. गॅस नाही ते आता आम्ही माझा मुलगा गेलेला आहे पुण्याला, तो डिझेल भट्टी आणि अजून इंडक्शन आणायला गेलेला आहे. तो आला तर आम्ही बिन गॅसचे काम करू शकू. रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला असून गॅस कंपन्यांनी वितरकांना पुरवठा तात्काळ थांबवण्याच्या कडक सूचना दिल्यात. परिणामी जिल्ह्यातील 95% व्यावसायिक गॅस वितरण आजपासून पूर्णपणे बंद करण्यात आले. या निर्णयाचा सर्वाधिक फटका हॉटेल, छोटे रेस्टॉरंट, मेस, खानावळी आणि कॅटरिंग व्यवसायाला बसला असून हजारो व्यावसायिकांसमोर रोजीरोटीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. गॅस एजन्सीच्या माध्यमातून आता केवळ रुग्णालय आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ठिकाणांनाच प्राधान्याने सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. गॅस पुरवठा अचानक खंडित झाल्यानं अनेक हॉटेल्सना आता टाळे लागण्याची दाट भीती व्यक्त होतीये. ऐन पर्यटन हंगामाच्या काळात निर्माण झालेल्या भीषण गॅस संकटामुळे संपूर्ण जिल्हावासीय आणि व्यावसायिक कमालीच्या चिंतेत असून लवकरात लवकर तोडगा निघण्याची वाट पाहतायत. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतात. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी मनोज जिंदल
यांनी स्वतः रत्नागिरी शहरातील शांतादुर्गा गॅस एजन्सीला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे। यावेळी नागरिकांना धीर देताना गॅस टंचाईबाबत पसरणाऱ्या कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। शासन प्रत्येक पात्र ग्राहकाला 25 दिवसांच्या अंतराने LPG सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे। या महत्त्वाच्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर सविस्तर चर्चा झाली असून सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक माहिती देण्यात आली आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत देखील राज्य शासन लवकरच योग्य आणि ठोस निर्णय घेईल अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली। त्यामुळे रत्नागिरीतील ग्राहकांनी मुळीच घाबरून न जाता संयम राखावा आणि विनाकारण एजन्सीवर गर्दी करू नये असे स्पष्ट आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी रत्नागिरी या शांतादुर्गा या ठिकाणी हे आपलं जे HPCLच्या एजन्सी आहे, गॅस एजन्सी, तिथे पाहणी करायला, इन्स्पेक्शन करायला आलो होतो। इथे मला काही सर्वसामान्य नागरिक पण मिळाले जे काही दिवसापासून आपले जिल्ह्यामध्ये जे थोडा अफवा पसरतो आहे रिगार्डिंग गॅस, घरगुती गॅस सप्लायच्या, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा पॅनिक निर्माण झाला होता। साठी मी त्यांच्याशी संवाद करण्यासाठी इथे आलो होतो आणि मी त्यांना सर्वांना हे आश्वासन दिलं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये चांगली पद्धतीने शासन आपल्याला गॅस पुरवठा देतो आहे। घरगुती गॅस कनेक्शनमध्ये कुठलाही प्रकारच्या 45 दिवसचं जे आपल्याला काही ठिकाणी सोशल मीडिया वगैरे याच्यामध्ये न्यूज भेटत असेल ते चुकीच्या न्यूज आहे। शासनाचे क्लिअर आपल्याला निर्देश आहे की प्रत्येक माणसापर्यंत 25 दिवसामध्ये गॅस पुरवठा, घरगुती गॅस पुरवठा त्यांना भेटला पाहिजे। त्या हिशोबाने आम्ही आपल्या वरिष्ठांना पण सांगितलं आहे, त्यांच्याकडनं आम्ही जे आमच्याकडे जे माहिती आहे ते पण आपण सगळे गॅस एजन्सीजला दिली आहे की 25 दिवसामध्ये सर्व रत्नागिरीचे आपले नागरिक तुम्ही गॅसचे पुरवठे काही प्रकारचे जर कोणतेही नागरिक असेल तो गॅस एजन्सीचा एक व्हॉट्सॲप नंबर आहे, ते व्हॉट्सॲप नंबर आम्ही सगळे मीडिया बंधू यांच्यासोबत शेअर करतो। ते व्हॉट्सॲप नंबरवर त्यांनी बुकिंगसाठी रिक्वेस्ट केलं तर ते त्यांना बुकिंग पण मिळणार। आणि त्याचबरोबर 11 फरवरीपासून म्हणजे 11 फरवरीच्या आधी ज्यांनी बुकिंग केले असेल त्यांना 25 दिवसामध्ये मिळेल, म्हणजे 11 + 25 26 त्या हिशोबाने पुढे जे काही बुकिंग येत असेल ते 25 दिवसामध्ये तुम्हाला मिळणार। याचं मी आपल्याला सर्वांना आश्वासन देतो। आणि काही अडचणी असेल तर हेल्पलाईन नंबर पण आहे आपला, त्याच्यावर तुम्ही कॉल करून आम्हाला माहिती देऊ शकता किंवा हे जे व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्यावर आपण बुकिंग करू शकतो। सर, पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रशासनाकडनं 25 दिवस आणले, पण एजन्सीच्या सिस्टीममध्ये जर तिकडनं वरूनच 25 दिवस येत असेल तर ते एजन्सीवाले काय करणार? किंवा लोकांमध्ये त्याचा उद्रेक होतो आहे, काही ठिकाणी दिसतोय संभ्रम निर्माण होतोय। हा जे 45 दिवसाचा इश्यू आहे की ऑनलाईन सिस्टममध्ये त्यांच्या 45 दिवस दिसतोय, हे बरोबर आहे तुमची माहिती। आम्ही त्यांना ही सूचना दिली आहे की तुम्ही या पर्टिक्युलर जे टेक्निकल ग्लिच आहे याला व्यवस्थित करावे, पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये व्यवस्थित करावे, कारण बाकी जे एजन्सीज आहे IOCL, BPCL ते 25 दिवसामध्ये गॅस पुरवठा देतो आहे। तो ही सूचना आम्ही यांना पण दिली आहे। हे मोठी एजन्सी असल्यामुळे हे महत्त्वाचं टेक्निकल जे ग्लिच आहे त्याने दूर करायचं आहे आणि मला विश्वास आहे की पुढचे 2 ते 3 दिवसामध्ये हे पण इश्यू सॉर्ट होऊन जाईल। सिलेंडर तर पूर्णपणे बंद झालेलं आहे, पण काही हॉटेल व्यावसायिक म्हणजे असं विचारतं की आम्हाला कधी मिळतं, त्यासाठी काही वर्ण गाईडलाईन्स किंवा काही सूचना आल्यात का तुम्हाला प्रशासनाकडून? नाही, याच्यामध्ये जे कमर्शियल गॅस युसेज आहे, जे व्यावसायिक तुम्ही म्हणतात, त्याच्यामध्ये पूर्णपणे बंदी झाली नाही आहे। त्याच्यामध्ये जे मागच्या त्यांच्या काही दिवसाचा ॲव्हरेज असतो, फॉर एक्झाम्पल मागचे 6 महिन्यामध्ये ते किती गॅस वापरत होतो त्याच्या ॲव्हरेज काढून त्याच्यात काही कपात शासनाने लावलेली आहे। तो त्याच्यामध्ये थोडासा आता लगेच युद्धाची जे परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये थोडासा गॅप येतो आहे, परंतु काही दिवसामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की शासन कमर्शियल गॅसबद्दल पण पॉझिटिव्ह पुढे पाऊल घेणार। तो त्याच्यामध्ये कोणाला काही पॅनिक व्हायची गरज नाही आहे। थोडे दिवस आपल्याला याच्यामध्ये काम करून पुढे जे काही शासनाद्वारे जे पुढे इन्स्ट्रक्शन्स येणार त्याप्रमाणे आपण पुढे जाणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या गॅसचा भीषण तुटवडा जाणवत आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून ग्राहकांना सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर कुडाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी डोक्यावर रिकामे गॅस सिलेंडर घेऊन कुडाळ तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला। यावेळी कार्यकर्त्यांनी देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र
देवेंद्र पण मिळत नाही गॅस सिलेंडर अशा उपरोधक घोषणा देत सरकारचा निषेध केला। गॅस वितरण तातडीने सुरळीत न झाल्यास सर्वसामान्यांसह व्यावसायिकांचे मोठे हाल होत असल्याचं नाईक यांनी स्पष्ट केले। येत्या 2 दिवसात प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला। सध्याच्या गॅस टंचाईमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून सर्वत्र प्रशासनाचा निषेध केला जातोय। शिवसेनेच्या वतीने आणि त्याचबरोबर आमच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने आज आम्ही कुडाळ तहसीलदार ऑफिसला या ठिकाणी भेट दिली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण 2-4 दिवस वाचले की प्रशासनातर्फे सांगितलं होतं की 25 दिवसात सिलेंडर मिळणार, कोणी पॅनिक होऊ नये। परंतु आज सगळ्याच एजन्सीवर 500-500 लोकांच्या लाईन लागलेल्या आहेत। लोकांना बुकिंग 4-4 दिवस लावून सुद्धा बुकिंगचा नंबर होत नाही आणि अशा असताना गॅस एजन्सी असतील किंवा आज पेट्रोल डिझेलची सुद्धा कमतरता झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासन सांगते तसं या जिल्ह्यामध्ये परिस्थिती नाही, ह्या जिल्ह्यामध्ये कठीण परिस्थिती लोकांची झालेली आहे। त्याचबरोबर गेले 4 दिवस हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडर मिळाले नाहीत, म्हणून कालपासून हॉटेल बंद व्हायला सुरुवात झाली आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये हॉटेल पूर्णपणे बंद राहतील। या जिल्ह्यातील परगावी आलेले विद्यार्थी, नोकरीच्या निमित्ताने असलेले लोक यांची मोठी गैरसोय होणार आहे आणि त्यामुळे प्रशासनाने फक्त सिलेंडर नाही देणार हे सांगून थांबणार नाही, तर हॉटेल व्यावसायिकांना पर्याय व्यवस्था केली पाहिजे, त्यांना रॉकेल दिलं पाहिजे किंवा त्यांना कोटा दिला पाहिजे, अशा काहीतरी व्यवस्था केल्या पाहिजेत। नुसते हॉटेल बंद करून ही चालणार नाहीत। ही हॉटेल ही खरं तर लोकांची गरज आहे आणि अत्यावश्यक गरज आहे आणि त्या विरोधात आम्ही आता जिल्हा पुरवठाधिकाऱ्यांशी बोललोय, जिल्हाधिकारी मॅडमांशी बोललोय आणि त्यांनी त्या संदर्भात सगळ्यांची बैठक घेऊन लोकांना 400-500 लोकांच्या लाईन आहेत त्या लोकांची लाईन कमी करण्याचं आणि त्यांनी या संदर्भात आढावा घेण्याचं सांगितलेलं आहे। जर ही व्यवस्था सोमवारपर्यंत व्यवस्थित नाही झाली तर मंगळवारी आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। देशात वाढलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक पवित्रा घेतला। पनवेल महानगरपालिका मुख्यालयासमोर असलेल्या एका नाल्यातून चक्क गॅस काढण्याचा प्रयत्न करत मनसे कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वी एका भाषणात नाल्यातील गॅसचा वापर करण्याबाबत सुचवलं होतं। याच विधानाचा आधार घेत मनसेनं या आंदोलनाला नमो गॅस असं नाव दिलं। मात्र प्रयोगांती नाल्यातून कोणताही गॅस बाहेर न आल्यानं पंतप्रधानांचे दावे फोल ठरल्याची टीका करण्यात आली आहे। यावेळी मनसे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला। काही वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देशातल्या तरुणांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून एक वैज्ञानिक प्रयोग सांगितला होता की कोणत्याही नाल्यामध्ये तुम्ही भांडं उपडं करा, त्याला भोग पाडा आणि त्याच्यातून पाईप काढून तो सरळ शेगडीला जोडला तर तुम्हाला गॅस मिळतो नाल्यातला आणि त्याच्यावर हवं तेवढं जेवण करा, चहा करा, जे पाहिजे ते करू शकता तुम्ही। आता देशामध्ये LPG गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे, मोदीजींच्या धोरणांमुळेच झालेला आहे। जागतिक युद्धाचं फक्त ते नाव दिलं जातं आहे। तर आम्ही म्हटलं हा प्रयोग जर सक्सेसफुल झाला, मोदीजींनी करून बघितलेला आहे, त्यामुळे हा सक्सेसफुल झाला तर सगळ्यांनाच घरच्या घरी गॅस मिळेल। तर त्याच्यामुळे आम्ही आज एक भांडं आणलं, त्याला होल पाडला, त्याच्यातून पाईप काढला आणि तो या शेगडीला जोडला। दुर्दैवाने मोदीजी इतकी वर्ष जे खोटं बोलत आहेत हे सुद्धा त्यांचं म्हणणं खोटं निघालं। कोणताही गॅस निर्माण झाला नाही, लोकांची फक्त दिशाभूल झाली। आम्ही हर तऱ्हेने प्रयोग करून बघितला की त्या भांड्यातून गॅस निर्माण होईल, परंतु असा काय कोणता गॅस निर्माण झाला नाही। मला फक्त याच्यातून आम्हाला देशाच्या नागरिकांना हेच सांगायचं आहे की दुर्दैवाने आपल्याला खोटं बोलणारा पंतप्रधान लाभले आहेत आणि अशा पंतप्रधानांना जपायचं की बाजूला करायचं हे आता जनतेने ठरवणं गरजेचं आहे। पनवेल महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचं एकच उद्देश होता की शेवटी काही झालं, हे जरी तहसीलांच्या अखत्यारीत जरी येत असलं तरी आम्ही महानगरामध्ये राहतो। आमच्यासाठी मायबाप महानगरपालिकाच आहे। महानगरपालिकेने सुद्धा या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे। महापौर इथे बसतात, महापौर हे पालक आहेत संपूर्ण महानगराचे। अशा पद्धतीने जर तुटवडा निर्माण होत असेल तर महापौरांचं देखील काम आहे की त्यांनी देखील जाऊन तहसीलदारांना भेटलं पाहिजे आणि त्यांच्या थ्रू नागरिकांना अडचणी निर्माण होणार नाहीत याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। त्यांना त्याची, इथल्या नगरसेवकांना त्याची जाणीव व्हावी म्हणून जाणीवपूर्वक महानगरपालिकेसमोर आम्ही आंदोलन करतोय। 100% अपयश आहे। मोदीजींनी सांगितलं होतं 2 महिने पुरेल इतकं इंधन आपल्याकडे उपलब्ध आहे, असं असताना फक्त 4 दिवसामध्ये त्यांनी दिलेलं आश्वासन खोटं ठरलेलं आहे। त्यामुळे याची खरं तर लाज वाटली पाहिजे सरकारला
ज्या पद्धतीने काल पनवेलमध्ये 2-2, 3-3 तास रांगेत उभं राहून सुद्धा लोकांना सिलेंडर मिळत नव्हता, याची दखल नगरसेवकांनी घेतली पाहिजेत. तुम्ही नगरसेवक रस्त्यावर उतरले पाहिजेत. आम्ही उतरायची गरज नाही आहे. तुम्हाला लोकांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे, तर लोकांना जर त्रास होत असेल तर तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे. दुर्दैवाने ते उतरत नाही आहेत, म्हणून आम्हाला उतरावं लागलं आहे. चिपळूण तालुक्यात उन्हाचा कडाका वाढल्यानं मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचं भीषण संकट ओढवलंय. कुडूप, कोंढमळा आणि सावर्डे यांसारख्या गावांमध्ये विहिरींनी तळ गाठल्यानं ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेष म्हणजे आमदार शेखर निकम यांच्या शेजारील गावातच ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत पूर्णपणे आटले असून आता केवळ 10 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे गावातील महिला, शाळकरी मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. पाण्याची कसरत करत असतानाच ग्रामस्थांना आता सरकारी टँकरची प्रतीक्षा लागली आहे. कुडूप गावात तातडीनं टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी तर जोर धरतीये. मार्चमध्ये ही भयावह अवस्था असेल तर मे महिन्यात परिस्थिती किती भीषण होईल अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन दिलासा द्यावा अशी मागणी होतीये. आणि वरता कसं आहे एकटेच आणि धरण धरण तिकडे अडकणला. एरवी तुम्हाला पाणी कुठलं येतं? मग पावसाळ्यात पाणी कुठलं? अडकणचं येत होतं तर बंद झालं. डेरवणचं येत होतं ना, ते पण बंद झालं. आता नळ पाणी नाही, नळ नाही, बंद झालं. हे विहिरीचं संपलं की पाणी कुठून? मग हां, हे संपलं की पाणी कुठून? हे पाणी नाही. मग नाही पाणी नाही. हे संपलं की मी सृष्टी संजय जड्या, कुडपमध्ये राहते. आमच्याकडे पाण्याची टंचाई आहे. सकाळी कॉलेजला जाते, घरी आल्यानंतर पाणी वगैरे भरते. पाण्याची खूप टंचाई आहे. पूर्ण दिवस पाण्यातच जातो आमचा. कधी कधी आम्ही टँकर मागवतो. श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर पर्यटन क्षेत्राजवळ मारल गावात विकासाचे दावे फोल ठरले आहेत. येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था पाहून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून मृत्यूनंतर देखील ग्रामस्थांना भीषण हाल सोसावे लागत आहेत. स्मशानभूमीतील दहनकट्टा आणि त्यावरील शेड अनेक वर्षांपासून पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे पावसाळ्यात आणि कडक उन्हात अंत्यविधी करताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. विकासाच्या गंगेत खेडी अजूनही उपेक्षित असल्याचं हे जिवंत उदाहरण आहे. ग्रामस्थांनी वारंवार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे लेखी निवेदन देऊनही या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. स्मशान शेड नसल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या अडचणींमुळे ग्रामस्थ हताश झाल्यात. प्रशासनाच्या या उदासीन कारभाराचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध केलाय. आता तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन स्मशानभूमीची दुरुस्ती करावी अशी अर्थ मागणी मारल ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर बेकायदेशीरपणे उभारल्या जाणाऱ्या लोखंडी कमानी आणि डिजिटल जाहिरात फलकांविरोधात आमदार मंदा म्हात्रे आक्रमक झाल्यात. या मुद्द्यावर त्यांनी नुकताच पाहणी दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडल्यानंतर म्हात्रे यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. पाम बीच परिसरातील मोराज सर्कलसह विविध ठिकाणी सिडको आणि महापालिकेच्या आरक्षित भूखंडांवर भूमाफियांनी अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. येत्या 8 दिवसात संबंधित विभागामार्फत या अतिक्रमणांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा यावेळी आमदार म्हात्रे यांनी दिला. अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे. लक्षवेधी मांडण्यात आलेली पाम बीचवरील जे होर्डिंग लावलेले आहेत त्याबद्दल काय बोलू? काल मी लक्षवेधी लावली या पाम बीचवरती जे आता कमानी उभ्या केलेल्या आहेत. इथे मुळातच होल्डिंग आहे 3-3, 4-4 आणि होल्डिंग कसं आहे कॉर्नरला आहे. पण ह्या ज्या कमानीला जे LED लावणार ते जो प्रवासी करणार आहे, जो गाडी चालवणार आहे त्याच्या डोळ्यावर लाईट होऊन मन विचलित, लक्ष विचलित होऊ शकतं आणि असं विचलित लक्ष झाल्याने अपघात होऊ शकतात. आणि आपण बघा केवढे मोठे लावल्याने तो तिथे IMAX पण आहे. उद्या कोणी ठोकर मारली, काय झालं आणि पडला IMAX बरोबर ते किती मोठा अपघात होऊ शकतो. म्हणून काल मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं की येणाऱ्या 8 दिवसात आम्ही हे काढू आणि नाही काढलं. आज इथे सगळे करावे ग्रामस्थ हे मला येऊन इथे भेटलेले आहेत आणि त्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर ही कमानी हटवा. कुठला अपघात होण्याच्या अगोदरच हे तुम्ही अनधिकृत बांधकामे काढा. पोलिसांची परवानगी घेतलेली नाही आहे. पोलीस अशा कामाला कधी परवानगी देत नाही
आणि किती मोठं आहे, कधी कोसळू शकतं. आणि ते तात्पुरती खड्डे टाकून त्याच्यात टाकलं आहे. तुम्ही जर खड्डा खोदून बघितला तर ते तितक्या खोलवर पण टाकलेलं नाही आहे. ज्याने कोणी काम केलं त्याच्यावर कारवाई ही केली गेली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे शनिवारी 14 मार्च रोजी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे भव्य राष्ट्रव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. कुडाळ एसटी डेपो समोरील प्रांगणात पार पडणाऱ्या महत्त्वाच्या अधिवेशनाचे उद्घाटन शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत करणार आहेत. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न, संघटनेची भविष्यातील वाटचाल आणि कर्मचाऱ्यांचे सर्वांगीण हित या महत्त्वाच्या विषयांवर या अधिवेशनात सविस्तर चर्चा केली जाणार आहे. या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कामगार प्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने कुडाळमध्ये दाखल होणार आहेत. एसटी कामगारांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे अधिवेशन मैलाचा दगड ठरेल असा विश्वास विभागीय अध्यक्ष अनुप नाईक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या ऐतिहासिक अधिवेशनाची कुडाळमध्ये आता जय्यत तयारी पूर्ण झाली असून सर्वांचं लक्ष याकडे लागलं आहे. संघटक जे सदस्य आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतील. नमस्कार, माझं नाव अनुप नाईक, महाराष्ट्र एसटी कामगार सेना विभागीय अध्यक्ष सिंधुदुर्ग. आज उद्या 14 तारीखला आपल्या इथे एसटी कामगार सेनेचं अधिवेशन, महाराष्ट्र राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला आपले आमदार भास्कर शेठ जाधव साहेब, आमदार महेशजी सावंत साहेब, अरुबाई दुधवडकर, जान्हवीताई सावंत उपनेत्या, माजी आमदार वैभवजी नाईक साहेब, अरविंद सावंत साहेब खासदार, त्याच्यानंतर इतरही प्रमुख पदाधिकारी जसे राज्य सरचिटणीस हिरेन रेडकर आहेत, हे हजर राहणार आहेत. हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एसटी कामगार सेनेचं पहिलंच अधिवेशन आहे. एकूण 9 अधिवेशनं याच्या अगोदर 8 अधिवेशनं याच्या अगोदर झालेली आहेत. हे अधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि आम्हाला आनंद वाटतो की सत्ता नसतानाही कुठेतरी अजूनही आम्ही विश्वासार्हता टिकून आहोत आणि त्याच्यामुळे एवढी मोठी जबाबदारी आमच्या सिंधुदुर्गवर आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तसं बघता एसटी कर्मचारी हा कायम विखुरलेला असतो, म्हणजे जो चंद्रपूर पासून बांद्यापर्यंत आहे. ह्या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा अनेक प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. यांना संघटित करून कुठेतरी त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या बाजूने आम्हीही ठामपणे उभे आहोत याची जाणीव कर्मचाऱ्यांना करून देणे हा ह्या अधिवेशनाचा प्रमुख उद्देश आहे. या दृष्टीने आम्ही आमच्या काही मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकूण 3,000 ते 3,500 लोक ह्या कार्यक्रमासाठी पूर्ण महाराष्ट्र राज्यातनं येण्याची आम्हाला अपेक्षित आहे आणि या माध्यमातून आम्ही सरकारलाही काही गोष्टी जाणीव करून देऊ इच्छितो. ज्यावेळी परिवहन मंत्री अनिल परब साहेब होते त्यावेळी ह्या सरकारमधलेच काही प्रमुख पदाधिकारी हे विलिनीकरणासाठी 6 महिने कर्मचाऱ्यांना विटीस धरून अगदी संपर्कावर ठाम होते. कदाचित सत्तेत आल्यानंतर दुर्लक्ष झालं असेल किंवा विसर पडला असेल, त्यामुळे आम्ही त्याचीही आठवण करून देऊ इच्छितो की तुम्हाला जे सहज विलिनीकरण शक्य होतं ते निदान आता सत्तेत आल्यानंतर तरी लोकांसाठी करा, जेणेकरून लोकांना त्याची खात्री पटेल की जे तुम्ही सत्तेत नसताना मागत होता ते सत्तेत असतानाही देऊ शकताय. बाकी एसटी कामगारांचं जे काही भलं बुरं जे काही आहे ते आम्ही ठामपणे सांगू शकतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा मूळ शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे आम्ही ह्या दृष्टीने आवाहन करतो की जरी अधिवेशन आमचं असलं तरी त्यामार्फत ज्या मागण्या येतील त्याचाही सकारात्मक विचार सत्ताधारी पक्षांनी करावा. अधिवेशन किती वाजता सुरू होईल आणि काय कुठून अधिवेशनासाठी कर्मचारी येत आहेत एसटीचे? उद्या सकाळी 10 वाजता अधिवेशनाची सुरुवात होईल. आज संध्याकाळपासूनच अगदी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया ह्या भागातनं, इथनं पुणा, मुंबई, नागपूर वगैरे ह्या पट्ट्यातनं अधिवेशनासाठी लोक यायला चालू होतील. संपूर्ण महाराष्ट्राचे म्हणजे आपण चांदा ते बांधा हे आपलं एक म्हणणं आहे, ते चांदा ते बांधा ह्या माध्यमातून सगळे लोक इथपर्यंत पोहोचतील आणि 3,500च्या आसपास लोक आम्हाला अपेक्षित आहेत अधिवेशनासाठी. महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त 19 मार्च रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे मानवी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील या लढ्याला भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सत्याग्रहाचे प्रमुख संघटक आणि आंबेडकरांचे विश्वासू सहकारी RV मोरे यांच्या लाडवली येथील जन्मगावात ही परिषद पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या परिषदेला माकपाचे राष्ट्रीय सरचिटणीस MA बेबी, डॉक्टर अशोक ढवळे, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे आणि लोकशाहीर संभाजी भगत तसेच शेतकरी नेते अजित नवले यांच्यासारखे दिग्गज उपस्थित राहणार आहेत. आज आम्ही या ठिकाणी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. येणाऱ्या 19 आणि 20 तारखेला जे महाडमध्ये
आम्हाला आंदोलन करायचं आहे. आंदोलन म्हणजे काय की एक 99 वर्षापूर्वी महाडमध्ये जे चवदार तळ्याचं आंदोलन झालं, त्या चवदार तळ्याच्या आंदोलनाला आणि त्याचबरोबर 25 डिसेंबर 1927 साली जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं, त्याला पण 99 वर्ष पूर्ण होऊन येणाऱ्या पूर्ण वर्ष हे शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पक्षाच्या राज्य कमिटीमध्ये ही चर्चा घडवली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आज ही जी जातीय उतरंड आहे, जातीयवाद आहे, आज ही आपल्याला बघायला मिळतं की धर्मांध शक्ती या देशामध्ये थैमान घालत आहेत. आणि त्याच्या विरोधात जर खरी वैचारिक चळवळ आपल्याला पुढे न्यायची असेल तर बाबासाहेबांनी जे काही योगदान केलं आहे, जे 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन करून एक समतेची व्यवस्था, समता आपल्या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि जातीय व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. ज्या बाबासाहेबांनी जाती निर्मूलनाचं काम केलेलं आहे, जे आंदोलन केलं आहे, जी वैचारिक भूमिका घेतली आहे, जो वैचारिक लढा दिलेला आहे, आज तो पुन्हा कुठेतरी आपल्याला दिसतोय की तो आपण सगळे विसरत चाललेलो आहोत. तर मला असं वाटतं की पुन्हा तो पेटवणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्याला पाहते. आणि म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी 19 तारखेला 3 वाजता आम्ही त्या ठिकाणी आपल्या रायगड रोडवर आपला वडवली नावाचं गाव आहे, त्या गावाच्या इथे बेटकर हॉल आहे. त्या बेटकर हॉलमध्ये आम्ही 3 वाजता परिषद घेणार आहोत. त्या परिषदेमध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की येत्या 19-20 मार्चला महाडला जो ऐतिहासिक चवदार तळीचा सत्याग्रह झाला त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याची सुरुवात शताब्दी वर्षाची सुरुवात होते आहे आणि ही एक भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीतली खूप महत्त्वाची घटना आहे. काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तुंग नेतृत्व जे आहे हे या महाड सत्याग्रहातूनच पुढे आलेलं आहे. आणि आज आपण बघतो की देशभर नव्हे तर जगभर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आज त्यांचा विचार हा पोचलेला आहे. आणि अशा या महाडच्या जो सत्याग्रह झाला तर त्या सत्याग्रहाचं महत्त्व ओळखून आणि या महाडच्या सत्याग्रहाचं आयोजन करण्यामध्ये त्याचे प्रमुख संघटक हे कॉम्रेड RB मोरे, जे महाडजवळ दासगाव गावचे सुपुत्र होते, तर ते त्याचे प्रमुख संघटक होते. आपल्याला कल्पना आहे की 20 मार्च 27ला हा सत्याग्रह झाला होता. तर या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्या काळात जो संघर्ष, त्या काळामध्ये जातीयवादी धर्मांध शक्तींच्या विरुद्ध जो संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि इतरांनी केला त्याची आठवण लोकांना व्हायला हवी. यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी आणि जाती अंतसंघर्ष समिती यांनी हे वर्ष राज्यभर नव्हे तर देशभर शताब्दी वर्ष म्हणून पाळण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याचा प्रारंभ जो आहे त्याचा प्रारंभ हा महाडपासून होणार आहे. तर त्यासाठी महाडला 19 तारखेला दुपारी एक राष्ट्रीय स्तरावरची परिषद होणार आहे, ज्याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अखिल भारतीय सेक्रेटरी कॉम्रेड MA बेबी हे त्याला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी जे आहेत ते त्याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे आणि मार्क्सवादी पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड अजित नवले, त्याचबरोबर शाहीर संभाजी भगत हे देखील याच्यामध्ये येणार आहेत. आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामधून जवळपास 1000भर कार्यकर्ते लाल झेंडे, निळे झेंडे घेऊन या परिषदेसाठी येणार आहेत. आणि त्याचबरोबर ती परिषदेच्या वेळेस एक मोठी मिरवणूक 20 तारखेला निघणार आहे. आणि हा ऐतिहासिक जो क्षण आहे, हा ऐतिहासिक क्षणाचा मध्ये भारतातले अनेक लोक यात सहभागी होणार आहेत. त्याच्यामध्ये जातीयंत संघर्ष समितीचे आपल्याला कल्पना आहे की आमच्यासोबत इथे शैलेंद्र कांबळे जे महाराष्ट्राचे निमंत्रक आहेत ते आहेत. ते आत्ताच नुकतेच या संदर्भात त्यांनी कलेक्टरला भेटलेले आहेत. कारण ज्यांनी पुढाकार घेतला कॉम्रेड RB मोरे यांचं स्मारक किंवा जे इतर सहकारी होते त्या सगळ्या विश्राम सावरकर असतील, वलंकर बाबा असतील, संभाजी तुकाराम गायकवाड असतील, तर ते स्मारक व्हावं या दृष्टीने सुरबाणा टिप्पणीस त्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्या संदर्भात देखील मागणी केलेली आहे. तर कलेक्टरशी काय हे झालं त्या संदर्भामध्ये शैलेंद्र कांबळे अधिक विस्तारानं सांगतील. रायगड जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे. म्हणून म्हणतात 2च राजे इथे जन्मले या पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर दुसरा चवदार तळ्यावर. त्या चवदार तळ्या सत्याग्रहाचा 100वा वर्धापन सुरू होत आहे आणि रायगडवासी फार सुदैवी आहेत की असे महान नेते ह्या जन्मभूमीत आले. त्यांचा हा ऐतिहासिक वारसा पुढे चालवण्यासाठी येत्या 19-20ला महाड
जिथे घडलं, जिथे हा इतिहास घडवला, तो इतिहास म्हणजे चौदार तळ्याचा समतावादी पाण्याचा सत्याग्रह, दुसरा मनुस्मृती दहन, हे जे ऐतिहासिक कार्यक्रम समतावादी झाले त्याचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी तयारीला सुरुवात झालेली आहे. आम्ही तिथं गेलो, पाहणी केली. संपूर्ण राज्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य कमिटी निर्णय घेतला. त्या निर्णयातून राज्यातून सर्व जिल्ह्यातून इथं प्रतिनिधी येणार आहेत, मोठे मोठे व्यक्ती येणार आहेत सांगितलं. आणि ती रायगड जिल्ह्याला फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही तयारीला लागलेलो आहोत. आणि पुढच्या हप्त्याभर आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचार करून जास्तीत जास्त लोकांना या परिषदेमध्ये आणि या अभिवादन रॅलीमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि हा मोठ्या प्रमाणे साजरा करून पुढील वर्षभरात आम्ही त्यांचा विचार, समतेचा विचार हा जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यात 14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम सध्या अत्यंत प्रभावीपणे आणि वेगानं राबवली जात आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या गंभीर आजारांपासून दीर्घकालीन संरक्षण मिळवण्यासाठी ही लस आरोग्यदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानली जाते. जिल्ह्यातील एकूण 62,000 किशोरवयीन मुलींना ही प्रतिबंधात्मक लस देण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट प्रशासनानं ठेवले आहे. आतापर्यंत जवळपास 10,000 मुलींनी ही लस यशस्वीरित्या टोचून घेतली असून उर्वरित मुलींसाठी विशेष लसीकरण सत्रांचे नियोजन आरोग्य विभागानं केले आहे. या लसीकरणाबाबत सोशल मीडियावर पसरवणाऱ्या कोणत्याही चुकीच्या अफवांना पालकांनी अजिबात बळी पडू नये असं कळकळीचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केलं आहे. आपल्या मुलींचे आरोग्य आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी पालकांनी स्वतः पुढाकार घेऊन लसीकरणासाठी पुढे येणे आवश्यक आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दिली जात आहे. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या आरोग्य मोहिमेत सहभागी व्हावे. नमस्कार. महाराष्ट्र राज्यामध्ये 8 मार्चपासून 14 ते 15 वयोगटातील मुलींना HPV लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. याबाबत मी सांगेन की आपल्या रत्नागिरी जिल्ह्याने राज्यामध्ये पहिल्यांदा इनिशिएटिव्ह घेऊन सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या संकल्पनेतून 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना HPV वॅक्सिनेशनची सुरुवात ऑक्टोबर 2025मध्ये केली. आणि आपल्याकडे जिल्हा परिषद आणि खाजगी शाळा मिळून जवळजवळ 62,000 मुलींना हे वॅक्सिन द्यायचं आहे. त्यापैकी 10,000 मुलींनी आतापर्यंत हे वॅक्सिन घेतलं आहे आपल्या जिल्हा परिषदेतल्या आणि खाजगी शाळांमधल्या मिळून. आणि मला मुद्दामून आवर्जून हे सांगायचे की यातल्या एकाही मुलीला कुठलाही साईड इफेक्ट किंवा ॲलर्जी किंवा तत्सम काहीही लक्षणं या लसीमुळे दिसलेली नाहीत. त्यामुळे जे आत्ता सोशल मीडियावर काही निगेटिव्ह संदेश या बाबतीमध्ये प्रसारित होत आहेत त्यावर या जिल्ह्यातल्या पालकांनी दुर्लक्ष करावं आणि याचं सर्वात महत्त्व हे लक्षात घेतलं पाहिजे की सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर हे प्रामुख्याने 2ऱ्या नंबरचे कॅन्सर डिटेक्ट होत आहेत आज मुली आणि महिलांमध्ये. तर त्यासाठी एक संरक्षित कवच म्हणून या लसीचा उपयोग होणार आहे. आणि बाजारामध्ये ही लस महाग आहे आणि हिचा तुटवडाही आहे आणि त्यासाठी हा कार्यक्रम शासनाने स्वतः पुढाकार घेऊन हाती घेतलेला आहे. तर याचा लाभ हा जास्तीत जास्त मुलींनी घ्यावा आणि भविष्यामध्ये होणाऱ्या कॅन्सरसारख्या दुर्धर रोगापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी ही लस घ्यावी असं मी आवाहन करते. आणि पालकांनाही याद्वारे आवाहन करते की शासनाची ही जी 14 आणि 15 वयोगटातल्या मुलींसाठी लस आहे ती PSC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, आपलं ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी आपल्याला ऑनलाईन नोंदणी करून ते प्लॅन सेशनमध्ये भाग घेऊन ही लस घ्यावी लागणार आहे. तसंच 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना जे आपण लस देतोय ती आपण शाळेत जाऊन देतोय. तर त्यामुळे या सगळ्या पालकांना म्हणजे 6वी पासून 9वी पर्यंतच्या पालकांना मी आवाहन करेन की जी DPCतून आपण लस देतोय ती आणि जी शासन स्तरावरून दिली जाते ती याचा आपापल्या वयोगटातील मुलींसाठी जरूर लाभ घ्या. कुठल्याही अफवांवर किंवा प्रसारित होणाऱ्या संदेशांवर विश्वास न ठेवता अधिकृत शासकीय संदेश जे आहेत ते फॉलो करा आणि ह्याला भरघोस प्रतिसाद आपण द्याल याबद्दल मला नक्कीच विश्वास वाटतो. धन्यवाद.
नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात स्थानिक खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमदार चषक 2026 भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. करावे गावातील स्वर्गीय गणपत शेठ तांडेल मैदानावर या स्पर्धेचा शानदार शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला. या भव्य स्पर्धेत बेलापूर मतदारसंघातील एकूण 24 कसलेले क्रिकेट संघ सहभागी झाले असून स्थानिक खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी सुवर्णसंधी आहे. तरुणांमध्ये क्रीडा संस्कृती अधिक दृढ करणे आणि ग्रामीण भागातील प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या आयोजनामागील मुख्य हेतू असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या या क्रिकेट महोत्सवात अत्यंत रोमांचक आणि चुरशीचे सामने पाहायला मिळतील. स्पर्धेच्या निमित्तानं नवी मुंबई परिसरात क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अंतिम विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक चषक तसेच रोख पारितोषिकांनी गौरवण्यात येणार आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानात उपस्थित राहत आहेत. ताई, काय सांगाल? आमदार चषकाचं उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे. नव युवकांना पुढे येण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करत आहात. आज आमच्या कराव्या गावचे सुपुत्र पुण्यनाथ तांडेल आणि पाटील त्यांचे सगळं ग्रुप पूर्ण तांडेल आणि पाटील कंपनी इथलं यांनी मॅचचं आमदार चषक हा कार्यक्रम लावलेला आहे. आणि सालाबादप्रमाणे ते दरवर्षी माझ्या नावाने इथं क्रिकेट मॅच घेत असतात आणि त्याच्यामधून वेगवेगळे खेळाडू, तरुण खेळाडू निर्माण होत असतात या मैदानातून. आणि खेळ असा आहे की शरीराला एक व्यायाम सगळ्या दृष्टीने खेळ खेळणं आपलं चांगलं असतं. आणि त्याच्यामध्ये मुलं जी आहेत तरुण ती क्रिकेट प्रेमी आहेत सगळे. आणि आमच्याकडनं अनेक क्रिकेट प्रेमी हे आमच्या खेळातून निर्माण झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे अशा खेळाला प्रोत्साहन देणं, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, उतुतू असेल, वेगवेगळे खेळ. आता मुलींची सुद्धा आमच्या त्या DY पाटीलमध्ये क्रिकेट मॅच जिंकली, तर मुली सुद्धा या खेळ क्षेत्रामध्ये पुढे आहेत. नेक्स्ट टाइम आम्ही मुलींच्या पुढे येतात ते या मुलांनी फार लवकर आणि उन्हाचा खूप तडाखा आहे याच्यात मॅच ठेवलेली आहे. पण या उन्हामध्ये सुद्धा जवळजवळ 24 टीम या इथे खेळायला आलेल्या आहेत आणि मी त्या मुलांचं मनापासून स्वागत करते. आज या ठिकाणी आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो की बेलापूर मतदारसंघातील आपल्या लाडके आमदार नंदाताई म्हात्रे विविध क्षेत्रात काम करत असताना क्रीडा क्षेत्रातील खासकर क्रिकेटमध्ये असणाऱ्या रसिकांना, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की सुनियोजित तरीकेने आणि प्रत्येक घटकातील, प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीला एक संधी मिळावी, एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आमदार चषकच्या माध्यमातून या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. ताईचं नेहमीच एक उद्देश राहिलेला आहे की बेलापूर मतदारसंघ असो किंवा या शहरातील प्रत्येक घटकाला कोणत्या ना कोणत्या मार्गातून न्याय देण्याची भूमिका सदैव राहिलेली आहे. ज्या प्रकारे ह्या लोकांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, आरोग्य व्यतिरिक्त शिक्षण मिळालं पाहिजे, या शहरातील लोकांना चांगल्या प्रकारच्या मैदानं मिळाली पाहिजे, गार्डन्स उपलब्ध झाली पाहिजे. आणि खासकर हा जो आपला कोस्टल बेल्ट आहे, हा पूर्ण नागरी जो एरिया आहे तिथं मूलभूत ह्या शहरावरती ज्या आगरी समाज, कोळी समाज आहे ज्यांच्यावरती हा शहर प्रस्थापित झालेला आहे, त्यांच्या तिकडच्या गावांमध्ये जेटीचं नियोजन करण्याचं काम सर्वप्रथम ताईंनी केलेलं आहे. आणि मला वाटतं नियर अबाउट 7 ते 8 जेट्या त्यांनी चांगल्या अत्याधुनिक करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून या स्थानिक लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन जे मच्छीमारी बोटीच्या माध्यमातून, होडीच्या माध्यमातून करण्यात येतं, त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म, त्याच्यात जे लँडिंग असतं त्या बोटीचं, त्याच्यासाठी जेटी उपलब्ध करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या संपूर्ण दृष्टिकोन आपलं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे, चांगले खेळाडू घडले पाहिजे म्हणून या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धाचं आयोजन आमदार चषकच्या माध्यमातून करलेलं आहे. आम्ही ताईला आम्ही शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचे अनेक प्रकारचे विविध उपक्रम या शहरासाठी नेहमी करत राहतील अशी आशा करतो. धन्यवाद. न्यू पनवेलमध्ये विजमनी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या नवीन शाखेचं उद्घाटन गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कंपनीचे डायरेक्टर आणि CEO CA कृष्णन R यांच्या हस्ते या शाखेचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. न्यू पनवेल येथील सिडको शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये विश्वास बाजारच्या वर ही नवीन शाखा कार्यरत झाली आहे. या विस्तारामुळे परिसरातील नागरिकांना आता एकाच छताखाली विविध महत्त्वाच्या आर्थिक सेवा उपलब्ध होणार आहेत.
यामध्ये प्रामुख्यानं गोल्ड लोन, फॉरेन करन्सी एक्सचेंज, ट्रॅव्हल कार्ड आणि परदेशात पैसे पाठवण्याची सुरक्षित सुविधा मिळणार आहे. तसेच ट्रॅव्हल अँड हॉलिडे संबंधित सेवांचा देखील लाभ ग्राहकांना घेता येईल. या कार्यक्रमाचे नेटके आयोजन शाखा प्रमुख प्रवीण प्रफुल्ल कोतवाल यांनी केले होते. यावेळी स्थानिक व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर मान्यवरांनी शुभेच्छा देत नागरिकांना आधुनिक सेवांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे. या शाखेमुळे पनवेलमधील आर्थिक व्यवहारांना मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. दिस इज अ 335 लोकेशन. तो अभी से ये पनवेल में आपको पूरा सर्विसेज आपको मिल जाएगा, क्योंकि पहले कुछ भी आपको सर्विसेज लेना चाहिए तो इधर आपको मुंबई में जाना पड़ेगा या नहीं तो वाशी में जाना पड़ेगा. तो अभी पनवेल में ही इतना ट्रैफिक में भी उधर तक नहीं पहुंचना चाहिए. इधर ही आपको पूरा सर्विसेज मिल जाएगा, लाइक फॉरेन एक्सचेंज का पूरा सर्विस, लाइक करेंसी एक्सचेंज, करेंसी का सेल्स हो गया या फॉरेक्स का कार्ड्स हो गया. उसके अलावा बाहर पैसा भेजना है, हमारा स्टूडेंट्स जो एजुकेशन पर्पज़ के लिए जा रहे हैं तो स्टूडेंट्स को पैसा भेजना है, वो भी हो जाएगा. तो फॉरेन एक्सचेंज का पूरा सर्विसेज आपको इधर ही मिल जाएगा, पनवेल में ही मिल जाएगा. एंड दिस इज़ द रिजर्व बैंक ऑफ इंडिया लाइसेंस ब्रांच. सो वो पूरा सर्विस आपको इधर मिल जाएगा. उसके अलावा ट्रैवल एंड टूर्स का पूरा सर्विसेज है. अभी आपको घूमने जाना है, अभी थाईलैंड में जाना है तो हमको इधर से ऑलरेडी 52,000 में हमारा पैकेज है. अभी नेक्स्ट मंथ हमारा पैकेज है 52,000 में, तो वो आपको ले सकता है. नहीं आपको बाद में आपको यूरोप में पैकेजेस चाहिए तो यूरोप का पैकेज मिलेगा. अटेस्टेशन, पासपोर्ट सर्विसेज, ऑल द रिलेटेड टू द ट्रैवल सर्विस आपको पूरा सर्विस मिल जाएगा. देन द गोल्ड लोन बिजनेस, गोल्ड लोन में बहुत कॉम्पिटिटिव रेट्स वी आर प्रोवाइडिंग दैट. सो आई रिक्वेस्ट ऑल ऑफ योर सपोर्ट टू Very good morning all. Very proud moment for all of us because we are opening a new branch in Panvel. It's been we have been discussing this for quite some time. I'm quite happy that we are able to open this branch. This is the 15th branch in Maharashtra and 335th branch all over India. And we are opening more branches in Maharashtra soon. And by end of the financial year, we'll touch 350 branches. And next financial year, we are trying to open another 150 to make it to 500 branches. So to talk about the products we do here, we do inward money transfer, gold loans, foreign exchange, travel and holidays, travel cards, insurance, prepaid wallet, everything which the customer is aspiring to deal with. So that's what we are giving here. यहाँ पर एक ही जगह पे हम लोग के कैसा है अलग अलग प्रोडक्ट्स है जो कोई भी प्रोडक्ट्स हो जहाँ से जैसे मध्यम वर्ग लोग हैं गोल्ड लोन चाहिए रहेगा, जो हाई क्लास सोसाइटी है जो NRIs उनको बाहर जाकर विदेशी मुद्रा वगैरह चाहिए, यहाँ से बाहर पैसे भेजने, ये सारी चीज़ एक ही जगह पर अवेलेबल है. तो हम लोग लो लेवल और हायर लेवल दोनों जगह पर काम करते हैं. और सारी प्रोडक्ट्स लाइक अगर ट्रैवल करना है, बाहर जाना है, किसी भी बंदे को एंड टू एंड पैकेजेस देते हैं. जैसे पासपोर्ट हुआ, वीज़ा हुआ, टिकट, एवरीथिंग वी आर प्रोवाइडिंग एट वन प्लेस. ये अंडर वन रूफ यू विल बी गेटिंग एवरीथिंग. यहाँ का एड्रेस है ऑपोजिट शिवा कॉम्प्लेक्स, विश्वास बाज़ार के ऊपर, सिडको शॉपिंग सेंटर, सेक्टर नंबर 1. तो कंपनी का नाम है विज मनी. आप गूगल में अभी सर्च भी करोगे तो यहाँ पर सिडको कॉम्प्लेक्स शॉपिंग सेंटर अबाव विश्वास बाजार, यहाँ पर हम लोग का आपको सर्च मारोगे तो मिल जाएगा ॲड्रेस. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.